रेडी स्टार्ट. स्वातंत्र्याच्या चळवळीत इंडिया, हिंदुस्थान, भारत ही तीन नावे सार्वत्रिक होती. तथापि प्रशासकीय व आंतरराष्ट्रीय राजनैतिक संबंधातल्या सोयींसाठी इंग्रजांनी प्रचलित केलेल्या इंडिया हेच नाव आपण प्रथम स्वीकारले. जवाहरलाल नेहरू यांनी 9 ऑगस्ट 1946 रोजी संविधान सभेच्या अगदी प्रारंभी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यात देशासाठीचे संबोधन केवळ इंडिया असे होते. 1 ऑक्टोबर 1947 ला संविधान सभेचे सल्लागार बी.एन. राव यांनी सादर केलेल्या संविधानाच्या प्राथमिक मसुद्यातही फक्त इंडिया होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने 4 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत सादर केलेल्या संविधानाच्या मसुद्यातही देशाचे नाव इंडिया एवढेच होते. घटनेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या अशा या तिन्ही दस्तऐवजात भारत हे नाव आलेले नव्हते. डॉ. आंबेडकरांनी सादर केलेल्या मसुद्यात आपल्या देशाचे मूळ नाव का नाही याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप नोंदवले. या मुद्द्यावर चर्चा मात्र 10.5 मिनिटांनी झाली. 17 सप्टेंबर 1949 रोजी आपल्या मसुद्याच्या अनुच्छेद 1 मध्ये दुरुस्ती करणारा प्रस्ताव डॉ. आंबेडकरांनी संविधान समितीत मांडला. इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स ऐवजी इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असा हा दुरुस्ती प्रस्ताव होता. या दुरुस्तीत इंडियासह भारत शब्दाचा प्रथमच संविधानात समावेश झाला. या दुरुस्तीवर 18 सप्टेंबर 1949 रोजी चर्चा झाली. या चर्चेत आलेल्या सूचना भारत हा शब्द प्रमुख करण्याबाबत होत्या. इंडिया म्हणजे भारत त्याऐवजी भारत जो इंडिया नावाने ओळखला जातो असा शब्दप्रयोग करण्याची सूचना एच. व्ही. कामत यांनी केली. त्यांची दुसरी पर्यायी सूचना होती हिंदी अथवा इंग्रजी भाषेत इंडिया असा शब्दप्रयोग करावा. सेठ गोविंद दास यांनी भारत जो बाहेरच्या देशात इंडिया नावानेही ओळखला जातो असे लिहिण्याची सूचना केली. इंडिया हा शब्द आपल्या प्राचीन ग्रंथात आढळत नाही. तो ग्रीकांच्या आगमनानंतर आला. त्यांनी आपल्या सिंधू नदीला इंड्स म्हटले व इंड्सवरून इंडिया आला. वेद, उपनिषदे, पुराण, ब्राह्मणे, महाभारत या प्राचीन वाङ्मयात भारताचे उल्लेख आढळतात. ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाच्या प्रवास वर्णनातही भारताचा उल्लेख आढळतो असा त्यांचा युक्तिवाद होता. स्वातंत्र्य लढ्यातील आपली घोषणा भारत माता की जय होती याचेही स्मरण दास यांनी सभागृहाला करून दिले. भारत शब्दाच्या समर्थनार्थ प्राचीन संदर्भ देण्यात, त्याच्या व्युत्पत्ती विशद करण्यात अनेक सदस्यांचा पुढाकार होता. कला व्यंकटराव यांनी संस्कृत सिंधचे प्राकृत सचा उच्चार ह होत असल्याचे हिंद झाल्याची नोंद दिली. भारत, हिंदुस्थान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष अशा अनेक नावांचे उल्लेख यावेळी संविधान सभेतील चर्चात झालेले आढळतात. गोविंद वल्लभ पंत यांनी आपण आपल्या धार्मिक श्लोकात जम्बूद्वीप, भारतवर्ष, भारतखंड, आर्यावर्त आदी नावांनी देशाला संबोधत असतो याचे स्मरण दिले. दुष्यंत शकुंतलेचा शूरपुत्र भरत आणि त्याच्या राज्याला भारत म्हटले गेल्याचा दाखलाही पंत देतात. प्यारा